नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी सराव संच 13 यामधील पहिला प्रश्न पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन कथा तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे, लसावी काढा। तर बघा, याचा लसावी काढायचा आपल्याला। सर्वप्रथम याचे अवयव पाडून घेऊया। तर बघा, 15 आणि 12चे अवयव बघा, याला कितीने भाग जाते तर याला आपण 3ने भाग देऊन पाहूया। बघा, 3 चौक 12, 3 पाची 15। बघा, आपला लसावी निघाला। याला 4ला आणि 5ला आता भाग जात नाही, म्हणून इथंच समाप्त झालं। नंतर बघा, लसावी काढून घेऊया। लसावी बरोबर 3 गुणेला 4 गुणेला 5, तर किती येता? 4 त्रिक 12, 12 पंच 60। आपला लसावी निघाला 60। नंतर बघा, दुसरं गणित आहे आपलं 6, 8 आणि 10। 6, 8 आणि 10 याची लसावी काढून अवयव पाडून घेऊया। 6, 8 आणि 10। बघा, याला 2ने भाग जाते। 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंच 10। नंतर बघा, 4 आहे, 5 आणि 3 आहे, याला कशानेच भाग जात नाही, म्हणून आपला इथंच झालं। नंतर लसावी काढून घेऊया। लसावी बरोबर 2 गुणेला 3 गुणेला 4 गुणेला 5, तर 3 दुनी 6, 6 चौक, उत्तरीन आपलं 120, म्हणजे लसावी निघाला आपला 120। नंतर तिसरं गणित आहे आपलं 18 आणि 32चे आपल्याला लसावी काढायचं आहे। 18 आणि 32 याला कितीने भाग जाते तर याला आपण 2ने देऊन पाहूया। 2 नम 18, 2 एक 2, 2 सक 12। आता 9 आणि 16ला कशानेच भाग जात नाही, म्हणून आपले इथेच अवयव थांबले। नंतर बघा, याच्या लसावी काढून घेऊया। लसावी बरोबर 2 गुणेला 9 गुणेला 16, तर उत्तरीन आपलं 288। नंतर 10, 15 आणि 20 याचे अवयव पाडून घेऊया। 10, 15 आणि 20। बघा, याला 5ने देऊन पाहूया। 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20। 2ला आणि 4ला 2ने जाते, लसावी म्हणजे 2ने देऊन पाहूया। 2 एक 2, 3 जसे तसे खाली, आणि 2 दुनी 4, म्हणजे आपला लसावी निघेल। लसावी बरोबर 5 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 2, तर उत्तरीन आपलं 5 दुनी 10, 10 गुणेला 3 30, 30 गुणेला 2 60, म्हणजे लसावी आला आपला 60। लसावी बरोबर 60। नंतर आपलं 45 आणि 46 याला कशानेच भाग जात नाही, म्हणून काय सांगितलंय, लसावी दोघी संख्यांचा गुणाकार। मग बघा, 45 गुणेला 86 केलं तर याचा गुणाकार करायचा, उत्तरीन आपलं म्हणजे लसावी आला आपला 3870। नंतर बघा, 6वं गणित आहे आपलं 15, 30 आणि 90। 15, 30 आणि 90, तर बघा, याचा लसावी काढून घेऊया आपण। बघा, 15, 30 आणि 90 याचे पहिले अवयव पाडून घेऊया। 15, 30, 90। बघा, 5ने भाग देऊया। 5 त्रिक 15, 5 सक 30, 5 एक 5, 5 दुनी 5 8 40। नंतर याला 3ने भाग जाते। 3 एक 3, 3 दुनी 6, 3 सक 18। आता 2ने जाते। 2 एक 2, 2 त्रिक 6, एक जसा तसा खाली घेऊया। लसावी बरोबर
5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे याचा गुणाकार करून घेऊया उत्तरीन 90 म्हणजे लसावी आला आपला लसावी बरोबर 90. नंतर 105 आणि 185 चे अवयव पाडून घेऊया. 105 आणि 185 ला 95 ला 5 ने भाग जाते म्हणजे 5 दुनी 10 5 1 5 5 त्रिक 15 5 नम 45. आता याला 3 ने जाते 3 7 21 3 नम 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे आपला लसावी निघेन लसावी बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 13 यांचा गुणाकार करून घ्यायचा उत्तरीन आपले 1365 म्हणजे लसावी निघाला आपला लसावी बरोबर 1365. नंतर पहा 12 15 45 12 15 45 याचे अवयव पाडून घेऊया. 12 15 45 चे 12 15 आणि 45 कितीने भाग जाते याला तर बघा 2 ने जाणार नाही 3 ने देऊन पाहूया. तर बघा 3 चौक 12 3 चौक 12 3 5 15 3 1 3 3 5 15. नंतर बघा 4 आणि 5 इथं 5 आहे म्हणून 5 ने देऊन पाहूया. दोन संख्येला जाते 5 1 5 5 त्रिक 15. लसावी मध्ये दोन संख्येला भाग जात असला तर देता हे 4 जसे तसे खाली घेतले. मग बघा लसावी बरोबर 3 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 3 या सर्वांचा गुणाकार करून घेऊया. उत्तरीन आपलं 180 म्हणजे लसावी निघाला आपला 180 लसावी बरोबर 180. नंतर बघा 63 आणि 81 याचे अवयव पाडून घेऊया. 63 आणि 81 ला 3 ने भाग जाते तर 3 1 3 3 दुनी 6 3 1 3 3 दुनी 6 3 7 21. तर बघा याला 7 ने जाते 7 त्रिक 1 सॉरी 7 ने म्हणतो 3 ने जाते 3 7 21 आणि 3 9 27. बघा याचा लसावी निघेन लसावी बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 9. तर बघा उत्तरीन आपलं 567 म्हणजे लसावी निघाला आपला लसावी बरोबर 567. नंतर बघा 10व गणित आहे आपलं 18 36 37 18 36 37 चे अवयव पाडून घेऊया. 18 36 आणि 37 याला पहा 3 ने भाग जाते 3 सक 18 3 1 3 3 दुनी 6 3 1 27 आहे सॉरी 3 नम 27. बघा याला 3 ने जाते 3 दुनी 6 3 चौक 12 3 त्रिक 9 याला जाते 2 ने बे 1 बे चौक बे दुनी 4 3 जसेचे तसे खाली. बघा याचा काय करूया आपण लसावी काढूया. लसावी बरोबर 3 गुणिले 3 यांचा आणि यांचा काय गुणाकार 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 तर उत्तरीन आपलं 108 म्हणजे लसावी निघाला आपला लसावी बरोबर 108. अशा प्रकारे 10 गणित होती. नंतर बघा प्रश्न दुसरा आहे खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा परताडा घ्या. तर बघा लसावी आणि मसावी काढायचा आहे पण पहिलं गणित आहे आपलं 32 आणि 37 32 आणि 37. तर बघा ह्या दोन सहमूळ संख्या आहे या सहमूळ संख्या आहेत सहमूळ संख्या आहेत म्हणजे याचा मसावी किती येईल आपला मसावी बरोबर 1 आणि लसावी बरोबर काय दिला आहे लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी म्हणजे 32 गुणिले 37 बरोबर काय येईल आपलं 1184 म्हणजे काय येईल आपला
नंतर काय सांगितलं आहे, मसावी गुणेला लसावी करायला सांगितलं आहे. म्हणजे मसावी गुणेला लसावी म्हणजे 1 गुणेला 1184 बरोबर 1184. याला एक नाव देऊया. नंतर दोन्ही संख्यांचा गुणाकार केवढा येतो हे पाहूया. दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर 32 गुणेला 37 बरोबर 1184. याला दोन नाव देऊया. 1 व 2 वरून काय समजलं आपल्याला, 1 व 2 वरून मसावी गुणेला लसावी जेवढा तेवढाच दोन्ही संख्यांचा गुणाकार पण आहे. मसावी गुणेला लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार. नंतर दुसरं गणित आहे आपलं 46 51. ह्या पण दोन काय आहे, मूळ संख्या आहेत. तर बघा 46 आणि 51 या सहमूळ संख्या आहेत. म्हणजे याचा मसावी किती येईल, याचा पण मसावी येईल आपला 1. मूळ संख्यांचा मसावी किती असतो, 1. लसावी काय येईल आपला, लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार. म्हणजे काय येईल आपलं 46 गुणेला 51 जर केलं तर उत्तर येईल आपलं 2346. म्हणजे दोन्ही संख्यांचा गुणाकार किती आला आपला 2346. नंतर काय सांगितलं आहे, मसावी गुणेला लसावी करायला सांगितलं आहे. मसावी गुणेला लसावी म्हणजे बरोबर 1 गुणेला 2346. म्हणजे उत्तर येईल आपलं 2346. याला एक नाव देऊया. आणि दोन्ही संख्यांचा गुणाकार किती येतो ते पाहूया. दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर 46 गुणेला 51 बरोबर 2. म्हणजे दोन्ही संख्यांचा गुणाकाराला 2346. बघा दोघी संख्या सारख्या आहे. म्हणजे 1 व 2 वरून काय समजलं, 1 व 2 वरून मसावी गुणेला लसावी बरोबर म्हणजे दोघी संख्या काय आल्या, सारख्या आल्या. 1 आणि 2 संख्या आली सारखी आली. दोन्ही संख्यांचा गुणाकार. बघा नंतर तिसरं गणित आहे आपलं 15 60. 15 आणि 60. बघा 15 आणि 60 याचे अवयव पाडून घेऊया. सर्वप्रथम आपण मसावी काढून घेऊया किती येतो तो. बघा 15 आणि 60 याला 5 ने भाग देऊन पाहूया. 5 त्रिक 15 आणि 5 1 5 5 दुनी 10. नंतर 3 जाते 3 1 3 3 चौक 12. बघा मसावी बरोबर 5 गुणेला 3 बरोबर 15. किती आला मसावी आपला 15. नंतर लसावी पाहूया किती येतो. तर लसावी बरोबर 5 गुणेला 3 गुणेला 4 बरोबर किती आपला लसावी 60. म्हणजे लसावी आला आपला 60. मग नंतर काय सांगितलं आहे ना, लसावी गुणेला मसावी म्हणजे 60 गुणेला 15 जर केलं तर उत्तर येईल आपलं 900. याला नाव देऊया 1. नंतर बघा दोन्ही संख्यांचा गुणाकार करायला सांगितलं आहे. दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर 15 गुणेला 60 बरोबर 900.
म्हणजे याला 2 नाव देऊया। 1 व 2 वरून काय समजलं आपल्याला? 1 व 2 वरून 1 व 2 वरून दोन्ही संख्या काय सारख्या आहे, म्हणजे 1 व 2 वरून मसावी गुणेला लसावी, मसावी गुणेला लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार, दोन्ही संख्यांचा गुणाकार, गुणाकार। बघा नंतर आपलं चौथं गणित आहे काय? आपलं चौथं गणित 1863, 1863 याचे अवयव पाडून घेऊया। 1863 ला 3 ने भाग जाते, 3 * 18, 3 × 1 = 3, 2 = 6, 3 × 1 = 3, नंतर याला 3, 3 × 2 = 6, 3 × 7 = 21। बघा मसावी आहे आपला, मसावी बरोबर 3 गुणेला 3 म्हणजे इन आपला 9, मसावी आला आपला 9। लसावी काढायचा आहे आपल्याला, लसावी बरोबर 3 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 7 म्हणजे उत्तर येईन आपलं 3 × 3 = 9, 9 × 9 = 18, 18 गुणेला 7 जर केलं तर उत्तर येईन आपलं 126, म्हणजे लसावी निघाला आपला 126। नंतर काय सांगेल आहे? मसावी गुणेला लसावी करायला सांगेल आपल्याला, मसावी गुणेला लसावी, सावी म्हणजे 9 गुणेला 126 केलं तर उत्तर येईन आपलं 1034, याला एक नाव देऊया। नंतर बघा दोन्ही संख्यांचा काय करायला सांगितलं आहे? गुणाकार। दोन्ही संख्यांचा जर गुणाकार केला तर दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर 18 गुणेला 63 जर केलं तर उत्तर येईन आपलं 1134, याला 2 नाव देऊया। 1 व 2 वरून काय समजलं आपल्याला? 1 व 2 वरून दोन्ही संख्या काय आहे? सारख्याच आहे, म्हणजे मसावी गुणेला लसावी, मसावी गुणेला लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार, दोन्ही संख्यांचा गुणाकार। नंतर पाचवं गणित आहे आपलं 78104, 78104 पाचवं आहे आपलं 78104। बघा याचे अवयव पाडून घेऊया सर्वप्रथम। 78 आणि 104 याला 2 ने भाग जाते, 2 × 6, 2 × 9 = 18, 2 × 5 = 10, 2 × 2 = 4, याला 13 ने भाग जाते, 13 × 3 = 39, 13 × 4 = 52 म्हणजे आपला मसावी निघेन, मसावी बरोबर 2 गुणेला 13 म्हणजे मसावी निघला आपला 26। आता लसावी काढूया। लसावी बरोबर 2 गुणेला 13 गुणेला 3 गुणेला 4 म्हणजे या सर्वांचा गुणाकार केला तर उत्तर येईन आपलं 312। आता काय करायचं सांगितलं आपल्याला? लसावी गुणेला मसावी करायचं सांगितलं आहे, तर लसावी गुणेला मसावी जर केलं तर मसावी गुणेला लसावी, लसावी बरोबर 26 गुणेला 312, 26 गुणेला 312 यांचा गुणाकार केलं तर उत्तर येईन आपलं 8112, याला एक नाव देऊया आणि दोन्ही संख्यांचा गुणाकार करूया। दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर 78 गुणेला 104 जर केलं तर उत्तर येईन आपलं 8112, याला 2 नाव देऊया। तर मग बघा 1 व 2 वरून आपल्याला काय समजलं? 1 व 2 वरून दोन्ही संख्या सारख्याच आहे हे समजलं, म्हणून आपण याला इथं लिहूया मसावी गुणेला लसावी, मसावी गुणेला लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार, दोन्ही संख्यांचा गुणाकार। तर मित्रांनो
व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।